भगवंतांनी सृष्टी तयार केली, कर्माचे नियम तयार केले, तर त्या नियमांमधून एखाद्याला जर निघायचं असेल तर ते सोल्युशन पण भगवंतांनी दिलेले, तर ते भक्तिमय कर्मामध्ये येतं. आणि भक्तिमय कर्म तुम्ही म्हणाल याचा प्रूफ काय, म्हणजे याचा शास्त्रीय काय आधार आहे का? तर शास्त्रीय आधार आहे. म्हणजे जेव्हा भागवतम, आपण श्रीमद भागवतम जेव्हा अभ्यास करतो ना, त्या श्रीमद भागवतम मध्ये जे 18,000 श्लोक आहेत, त्याचा सर्वात शेवटचा श्लोक तो म्हणतो की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम. म्हणजे आपण जेव्हा नाम संकीर्तन, भगवंताचं नाव घेतो, ते नाव घेतल्याने आपले सर्व पाप नाश होतात, सगळे पाप निघून जातात. मग आपल्याला जे संचित कर्म आहे आपले, ज्याच्यामुळे आपल्याला एक फ्युचर त्रास होणार असेल, असे त्रास आपले निघून जातात. कशाने? नामाने. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. इवन याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा यस्त्वेंद्र गोप अथवेंद्र अहोत्सो कर्म कर्मानि निर्दती किंतुच भक्ती भाजा. म्हणजे ते भक्ती केल्याने ते कर्म जे आहेत आपले, ते कर्म सुद्धा, कर्माचं जे बीज आहे आपण जे रोवलेलं आहे, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या झाडाचं आपण बीज लावतो, ते बीज लावल्यानंतर खूप काळाने त्याला फांद्या येतात, फळं येतात, फुलं येतात. तसंच आपल्या कर्माचं असतं. आपण आता जे कर्म करणार, कदाचित ते लगेच आपल्याला म्हणजे त्याचं फळ भेटणार नाही. जसं आपण डिस्कस केलं, त्याचं फळ कालांतराने भेटणार आहे, पण भेटणार आहे. पण आपण ते बीज जे रोवलेलं आहे, ते बीज बघा, एखादं बीज असेल ते आपण रोवलं की त्याला झाड येतं. पण ते बीज जर आपण भाजलं, म्हणजे आपण त्याला चटका दिला, जाळलं आणि ते रोवलं, तर त्याला झाड येत नाही, त्याला म्हणजे कुठलेच प्रोडक्शन येत नाही. त्याच प्रकारे आपले जे कर्माचे आपण जे संचय केलेले, आपले पूर्वीचे जे कर्म असतील ते बीज रूपात आपल्या याच्याशी बांधलेले आहेत, कर्माशी बांधलेले आहेत. आपल्या काय म्हणतात, जे आपलं जे आहे कर्म संचय त्याच्यामध्ये आहे ते. तर मग आपण जेव्हा नाम संकीर्तन घेतो, तर ते जे बीज आहेत ते बीज जळून जातात, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागत नाही. पण त्यासाठी आपल्याला म्हणजे काय म्हणतात, श्रद्धापूर्वक भक्ती करणं खूप अनिवार्य आहे. तर मग ती श्रद्धापूर्वक भक्ती कशी करणार? एक तर नाम संकीर्तन, आपण नाम घेतो, भगवंताची पूजा आराधना वगैरे ते करतो, आणि त्याच्यामध्ये आपला असा हेतू नसला पाहिजे की मी भगवंताची पूजा करणार, मला काहीतरी भौतिक लाभाची इच्छा मी ठेवणार, असं नाही पाहिजे. भगवंताची पूजा आपण फक्त भगवंताची पूजा म्हणूनच केली पाहिजे, त्याच्यामध्ये आपली कुठली इच्छा नसली पाहिजे.